त्यामुळे मोबाईलचा वापर आपल्याला चांगल्या गोष्टीसाठी करायचा. आपण व्हॉट्सअप वापरतो, फेसबुक वापरतो, इंस्टाग्राम वापरतो आणि त्यामध्ये आपण आपली वैयक्तिक माहिती त्यावरती टाकत असतो. आपला मोबाईल नंबर असतो, आपलं नाव असतं, आपला पत्ता असतो, आपले कुटुंबातले फोटो असतात. आणि मग काही सायबर गुन्हे करणारे लोक काय करतात की ते तुमच्या माहिती त्यांच्याकडे साठवून घेतात आणि मग तुम्हाला फोन करून पैशाची मागणी करतात किंवा ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतात. विशेषतः महिलांना, मुलींना हा त्रास होतो. त्यामुळं आपण एक काळजी घेतली पाहिजे. जर असा काही प्रकार तुमच्या सोबत झाला तर तुम्ही पोलिसांच्या इकडे येऊन तक्रार दिली पाहिजे, पोलिसांना संपर्क साधला पाहिजे आणि आपली वैयक्तिक माहिती ही कुणाशीही शेअर केली नाही पाहिजे. म्हणजे कुठं व्हॉट्सअपवर आपला मोबाईल नंबर, आपले जे माहिती आहे ती सार्वजनिक नाही केली तर आपल्याला या गोष्टी हेच करावं लागत नाही. आता बरेचसे व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने केले जातात, जे बँकेचे व्यवहार आहेत. आणि मग त्याच्यामध्ये एका खात्यावरून दुसऱ्या खात्यावर पैसे आपण मोबाईलच्या माध्यमातून पाठवू शकतो आणि हीच गोष्ट गुन्हेगार लोक ओळखतात आणि जे थोडे अशिक्षित लोक आहेत, कमी शिकलेले लोक आहेत, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचा आमिष दाखवतात. तुम्हाला 10 लाख रुपयाची लॉटरी लागली आहे, तुम्ही 20,000 रुपये भरा, तुम्हाला पैसे मिळतील. तुम्हाला गाडी लागलेली आहे, तुम्हाला लकी ड्रॉमध्ये तुमचा नंबर निघलेला आहे, तुम्हाला वस्तू मिळेल, तुम्हाला चेक मिळेल, अशा पद्धतीचे फोन्स येतात. आणि मग त्यावेळेस आपण काय करतो, आपल्याला वाटतं आपल्याला लागली असेल लॉटरी आणि मग आपण आपली पर्सनल माहिती, आपल्या खाते नंबर वगैरे देतो आणि मग आपलं खातं रिकामं केलं जातं, आपल्या खात्यातले पैसे काढून घेतले जातात. आणि हे जे लोक आहेत ते बाहेरच्या राज्यामध्ये बसून आपल्याला कॉल करत असतात. आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचणं अवघड होऊन जातं, त्यांना शोध घेणं खूप कठीण होऊन जातं. कारण आपण जर शोध घेत गेलो तर त्यांचं नाव एक खोटं असतं, त्यांचा मोबाईल नंबर चुकीचा असतो, त्यांचा पत्ताही चुकीचा असतो, त्या पत्त्यावर ते नसतातच, कारण ते आपल्या फसवणूक झालेली असते. एक उदाहरण सांगतो. 4-5 दिवसाखाली आमच्याकडे एक केस आली होती. ते तुमच्याच वयाचा थोडासा मोठा मुलगा होता. त्याला थोडी उंची, त्याला वाटायचं की माझी स्वतःची उंची कमी आहे. मग त्यांना टीव्हीवरची एक जाहिरात पाहिली, उंची वाढवण्याचे औषध मिळेल. मग त्यांना 7,000 रुपये किमतीचे एक औषध घेतलं. त्याला त्या औषधाचा वापर करून पाहिला तर त्याच्या लक्षात आलं की हे खोटे, ह्याला काही होत नाही. मग त्याला फोन केला, तुमच्या औषधाचा काही रिझल्ट येत नाही. ते त्याला म्हटले की तू आणखी 9,000 रुपये पाठव, मग आम्ही तुम्हाला हे दोन्ही पैसे परत पाठवू. त्याला 9,000 रुपये टाकून दिले. त्याच्यानंतर त्याला सांगितलं पुन्हा 5,000 टाक, पुन्हा 7,000 टाक, तुझे सर्व रक्कम टाकू, 2,500 रुपये टाक, तर आम्हाला मोठा चेक आहे, एकदा देता येत नाही. असं करून करून त्याच्याकडून 50,000 रुपये त्यांनी घेतले. आणि त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता, ते वेळ निघून गेलेले होते. तो आता तक्रार द्यायला आला. आता त्याचा तपास चालू आहे, तो शोध लागेल की नाही, तो माणसं व्यक्ती कधी सापडेल हे सांगता येत नाही. परंतु याची मात्र एका सामान्य मुलाची ही फसवणूक झाली. असंच बऱ्याच वेळेस एक आमचे शिक्षक मित्र होते, त्यांना फोन आला की तुम्हाला लकी ड्रॉ मध्ये तुम्हाला तुमचा नंबर आलेला आहे, आम्ही तुम्हाला एक ओटीपी सांगतो, तो ओटीपी तुम्ही आम्हाला सांगून द्या. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता त्यांनी ओटीपी सांगितला, तो नंबर, आणि मग नंतर त्यांना मेसेज यायला चालू झालं. त्यांच्या खात्यावरचे पैसे जमा झाले. काही मिनिटांमध्ये त्यांच्या खात्यावरून 2.5 लाख रुपये निघून गेले. नंतर ते पोलीस स्टेशनला आले तक्रार द्यायला. म्हणजे आपल्याला सुशिक्षित लोक सुद्धा करू शकतात. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची की असं लकी ड्रॉ, परस्पर लकी ड्रॉ देऊन कोणीही तुमच्या खात्यावरती लॉटरीचे पैसे टाकणार नाही, अशा आम्ही त्याला बळी पडू नका. आपले बँकेचे खाते कोणाला सांगू नका, पर्सनल माहिती कोणाला देऊ नका. आणि तुम्ही म्हणाल आमचं बरेच जण म्हणतील आमचं खातच नाही, आम्हाला काय करायचं या माहितीचं. काही जण म्हणतील माझं खातं आहे पण त्याच्यावर पैसेच नाही. परंतु तुमचं जरी खातं नसलं, तुमच्या वडिलांचं खातं आहे, तुमच्या आईचं खातं आहे, तुमच्या भावाचं खातं आहे, तुमच्या ताईचं खातं आहे, ती माहिती त्यांनाही सांगा की असं कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडू नका आणि आपली स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. त्यानंतर आहे अंमली पदार्थ.
आपल्याकडं तंबाखू, गुटखा, दारू आणि त्याचबरोबर आता नवीन नवीन ते व्हाईट फ्लॉवर असेल, त्याच्यानंतर काय आणखी याचा सुद्धा आपण नशेण्यासाठी वापर करतोय. आणि तेव्हा व्यसनी माणसाचं आयुष्य खूप कमी असतं. बरेचसे लोक खूप कमी वयात मरतात, 25-30 वर्षी. त्यांना त्यांचं शरीर त्यांना साथ देत नाही, मन साथ देत नाही आणि कमकुवत होऊन जातात. की आपलं हे जे आयुष्य आहे, आपलं हे जे जीवन आहे, ते एवढ्या सहजासहजी आपल्याला मिळालेलं नाहीये. आपल्यावर जबाबदार आहेत. आपल्या कुटुंबाच्या, आपल्या समाजाच्या ही सामाजिक बांधिलकी आपल्याला जपायची. आपण जर व्यसन करत बसलो तर आपल्याला या गोष्टी करता येणार नाहीत. आणि एवढंच नाही, आणि असं व्यसन करणं हा गुन्हा सुद्धा आहे. तुमच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात. जर कोणी व्हाईटनरची नशा करत असेल, त्या फेविकॉलची नशा करत असेल किंवा अन्य कुठल्या पद्धतीच्या गोळ्याची वगैरे नशा करत असेल तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल होते. आणि असे जर समाजात कुठे लोक असतील तर अशा लोकांची मैत्री सुद्धा केली नाही पाहिजे. कारण चांगल्या गोष्टी शिकायला आपल्याला त्याचं ट्रेनिंग घ्यावं लागतं आणि वाईट गोष्टी आपण आपोआप शिकतो. असं कुठं आहे का एखाद्या ठिकाणी ट्रेनिंग? तंबाखू कशी मारावी याचं तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाईल आहे का कुठं? पण तुम्हाला कॉम्प्युटरची टायपिंग कशी करावी याचं मात्र तुम्हाला 4 महिने 6 महिने ट्रेनिंग घ्यावं लागतं. त्यामुळे चांगल्या गोष्टी, चांगल्या सवयी याच वयात लागत असतात. तुम्हाला संस्काराबद्दल आमच्या भाऊ सरांनी सांगितलं की आई काय असते, वडील काय असतात, त्यांचे